यानंतर गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत। गिरगावचा राजा या मंडळानं पर्यावरणपूरक असा बांबूचा देखावा साकारलाय। दरम्यान आज पहिलाच दिवस असल्यानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी भाविकांसाठी 851 किलोचा 4 फूट मोदक प्रसाद बनवण्यात आला होता। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी। आपल्याला 851 आज गणेश चतुर्थीचं पाहिलं तर मोठ्या उत्सवात गणेशोत्सव हा मुंबईत साजरा होताना पाहिलं। मी सध्या पाहिलं तर गिरगावच्या राजा या मंडळात उभा आहे। पाहिलं तर माझ्या मागेच भव्य दिव्य जे आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहू शकतो। त्याचप्रमाणे पाहिलं तर संपूर्ण जे डेकोरेशन जे आहे ते बांबूचं आपण केलेलं पाहू शकतो। पर्यावरणपूरक असं डेकोरेशन दरवर्षी हे गिरगावचं राजा मंडळ करत असतं। त्याच्यामुळे पाहिलं की मोठ्या प्रमाणात जो आहे तो बांबूचा वापर जो आहे तो या डेकोरेशनमध्ये करण्यात आलेला। एकूणच आज पहिला दिवस आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जी मोठी रांग लागली असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की मोठी गर्दी जी आहे ते भक्तांनी या पहिल्याच दिवशी केली असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। आणि मी गिरगावचा राजा या मंडळामध्ये उभा आहे आणि एकूणच पाहिलं तर पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी भक्तांनी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली। आपल्यासोबत मंडळाचे सचिव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल की पर्यावरणपूरक असं डेकोरेशन आपण दरवर्षी करत असतो आणि यावर्षी देखील बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, काय सांगाल? गिरगावचा राजा मंडळाचं हे 98 वर्ष आहे आणि गेल्या 98 वर्ष आपण शाडू मातीपासून बनवण्यात येणारी आपण मूर्ती इथे भव्य रूपाने इथे बघितली जाते। आपला 24 फुटाची आपली अशी मूर्ती आहे आणि हा जो फेटा आपण बघितला असेल तो 6 फुटाचा आहे आणि स्वतः नरेंद्र मोदींनी गौरवलेलं हे मंडळ आहे। आणि मुळात गिरगावचा राजा हा पर्यावरणाचा राजा असं मोदींनी जेव्हा गौरव केला तेव्हा कळलं की आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे की पर्यावरण रक्षण आणि त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं। त्याच्या धर्तीवर आपण हे सगळं काम करतो आहे। यावर्षी आपलं 98 वर्ष आहे आणि यावर्षी आपण बांबू या विषयावर काम केलं आहे। लोकांना बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या 98 गोष्टी इथे बघायला मिळतील। मग तो रोजच्या जीवनात टूथब्रश असेल किंवा महिलांच्या मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड असतील, या सगळ्या गोष्टींचं इथे प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर बांबूच्याच एकूणच पाहिलं तर तुमच्या मागेच पाहिलं तर एक मोदक आहे, एवढा मोठा जो मोदक आहे। एकूणच हा मोदक किती मोठा आहे, किती फूट आहे, काय सांगाल? गिरगावच्या राजाच्या चरणी यावर्षी फॉर्च्यून ब्रँडतर्फे आपल्याला 851 किलो मोदकाचा प्रसाद आलेला आहे। आणि हा 851 किलो मोदक हा बेसन आणि फॉर्च्यून बेसन, फॉर्च्यून शुगर आणि तूप याच्यातून बनलेलं आहे। आणि खरोखर याचं एक भक्तिमय वातावरण आहे, कारण का एवढा मोठा मोदक पहिल्यांदाच घडतोय आणि त्याचं प्रसाद वितरण गेल्या या पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व भक्तांना होणार आहे आणि भक्त त्याचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच गिरगावच्या याच्या मंडपात येतील। तसं पाहिलं तर पर्यावरणपूरक असं जे आहे ते गिरगावच्या राजाकडे आपल्याला डेकोरेशन देखील पाहायला मिळत आहे। NDTV मराठी, अविनाश माने, मुंबई।